तत्सामर्थ्यात जयते धीर्मूलया विद्या निवर्तिका अविमुक्तोपासनेन तारक ब्रह्मा बुद्धिवाद. आपल्या निर्गुण उपासनेची उपासना चालत असल्यामुळे समाधी ब्रह्माचा उपयोग करून हे तत्व समजावून सांगतात. तेव्हा ही निर्गुण उपासना आहे. उपासनेचे दोन प्रकार, एक सगुण आणि त्या सगुणामध्ये सुद्धा श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम नवविध त्याचे विभाग केलेले आहे. भक्ती एक आणि एक क्षेत्र व्यापक असल्यामुळे त्याच्यामध्ये अवतार सुद्धा घेतलेले आहे. का मुळात निर्गुणच आहे. मग निर्गुणाचा सृष्टीचे कार्य करता सगुण रूप धारण करतो तेव्हा नसून सगुण रूप धारण करतो मुळात निर्गुण आहे. आणि तेच पुढे कोणत्या याला दैवाव ब्रह्मणो रूपम मूर्तंच अमूर्तंच. दोन भाग, एक अमूर्त रूप आणि एक डोळ्याला दिसतं आहे कोणतं मूर्त रूप आहे पण डोळ्याला दिसत नाही. अमूर्त रूप परमात्मा आहे नाही का, मग डोळ्याला दिसतो का, मग कोणतं रूप अमूर्त रूप. आणि तोच आकाराला आला म्हणजे अर्जुनाच्या रथावरती रहता है घोडे हाकतो काय हाकतो कोणतं रूप. आणि आळंदीला बसलेलं कोणतं रूप आहे, सगुण रूप आहे ना. तोची अलंकार धरी तोची अवतार धरी अलंकापुरी तारावया. तोच ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार आहे. म्हणून त्याच्यामध्ये आहे ना, याच्यामध्ये सामर्थ्य आहे. कशामध्ये, भक्तीमध्ये, निर्गुण उपासनेमध्ये. तत्सामर्थ्यात जायते धूम धी मूल विद्या निवर्तका. नाही का, त्याच्यात दोन प्रकार पडत आहे. एक तुला विद्या आणि एक मूलाविद्या. तुलाविद्येला कारणीभूत असणारी कोणची, मूलाविद्या. आणि पुढे आता हे सगळ्या जणी एक ब्रह्मविद्येला आवरण घालणारी तिला म्हणायचं मूलाविद्या आहे. आणि आपल्याला सगळ्याच काही येत असे का, 64 कला आहे, एक तरी कला आपल्याला माहिती आहे का. तुम्हाला कल्पना आहे, कला म्हणजे पूर्णत्व म्हणतात. आता गायन कला आहे. जरी आणखी गायन करत असले सर्व काही आनंद आहे, मंत्रमुग्ध गायन कला त्याला म्हणतात. पटदीप नावाचा जर राग म्हटला तर दिवा लागला पाहिजे, याला म्हणायचं कला. काय म्हणायचं, काय लागलं पाहिजे. मेघ मल्हार म्हटलं, आकाशात पाऊस पडला पाहिजे, तिला काय म्हणायचे, असं आहे. नाही का, नृत्यकला आहे, ती सामान्य कला आहे का, ते शिकावं लागत असते. मग गायन ताल धरणारा जो मृदंग वाजक असतो तो बाजूला असतो पाहतो, तर निरनिराळ्या प्रकारचे बोल काढतो कोण, मृदंग वाजक काय तबला वाजक. आणि तेच बोल बरोबर ती बाई नाचत असताना घुंगरातून काढते. कशाचं घुंगर, कुठं गळ्याला बांधण्याचं कुठं असते, याला म्हणतात कला. नाही तर मंगल कार्याला म्हणजे घोड्याच्या समोर पोरं नाचतात, धांगड धिंगाड. तर काय त्याच्यामध्ये काय त्याला बेचवपणा सगळं. पण पूर्वी श्रेष्ठ आता बिघडलं बघा. आम्ही इथे म्हणून आम्हाला माहिती, घोड्याच्या समोर नाचत होते माणसंच आहे. काय असायचे, बाया आपल्याला शिस्तीने काय करायच्या, त्याच्यात आता सुधारणा झाली. आणि आता काय झालं, ते मुलं मुली काय नाचतात. ही कोणती संस्कृती आहे. आणि त्याच्यामुळे विपरीत परिणाम होते. काय होतं, सगळे विपरीत परिणाम. पण त्या परिणामाकडे कोणी लक्ष काय करीत नाही.
देत नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपल्या संस्थेत सुद्धा एकाने मोठ्या माणसाने हे सांगितलं होतं, म्हणजे तुम्ही मुलींना का प्रवेश देत नाही? तुमची संस्था आहे फक्त मुलं करतात, मुली करता नाही का तुमची? त्यांना काय बुद्धी नाही का? मग त्यांनाही सुद्धा काय दिली पाहिजे. मग मी त्यांना सांगितलं, म्हणलं तुमचं आहे खरं, बरं आमची घटना तशी नाही, आमची घटना फक्त पुरुषा करतात आहे. आणि पुढे काही कमी जास्त झालं झाली कीर्ती जाते ना, काय जाते. आणि मग बोनसे गई तो हौसे नाही आली. मग जाऊ दे दृष्टांत आपला. म्हणून ते याच्यामध्ये सामर्थ्य आहे निर्गुणोपासनेमध्ये. त्याच्यामुळे का ते मूलाविद्या निवडतं का काय करत जगत कारण ज्याला विद्या म्हणतात ना, तिला मूलाविद्या असं म्हणत असतात. मूलाविद्या म्हणजे अविद्या, म्हणजे त्याचेच नाव त्याला अविद्या असं म्हणतात. शक्ती, अविद्या, अज्ञान हे त्याचे काय आहे नाव आहे. कार्यावरून त्याला नाव काय झालेले आहे. म्हणून मूलविद्या नाहीशी होत असते. आणि अव्यक्तोपासनेनं तारक ब्रह्मज्ञान अशा आणखी निर्गुणोपासनेमुळे तारक ब्रह्मज्ञामुळे सगुणोप्रमाणे आणखी निर्गुण तत्वाला काय होतं तो प्राप्त होतो. त्याला तारक ब्रह्म म्हणजे सगुण ब्रह्म. कोणतं ब्रह्म असाच अर्थ आहे. त्याला सगुण ब्रह्म असं म्हणत असतात, त्याला तारक ब्रह्म असं म्हणतात. तेव्हा मूळ अविद्येमुळे प्राप्त होणारे काय फल आहे ते 41 श्लोकामध्ये सांगतात. हे सगळे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित असलेले भाव आहे. सकाम स अकाम निष्काम इथे ह्य शरीरो निरेंद्रिय नभयम इति मुक्तत्वम तापने फलम श्रुतम. तापने उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा स्वरूप स्थिती म्हणजे ब्रह्मस्वरूप स्थिती कशी स अकामा, कोणतीही इच्छा त्या ठिकाणी नाही. काम शब्दाचा अर्थ 2-3 अर्थाने वापरला झाला असतं. स्त्री पुत्राच्या ठिकाणी असतो त्याला एक काम म्हणतात. काम आहे क्रोध आहे रजोगुण. काम म्हणजे इच्छा, इदमेच्छा अधिदमेच्छा, त्याला काम म्हणतात. इथे इच्छेचा काहीही संबंध निष्काम म्हणत असतो त्याला. हेच शरीर निरेंद्रिय ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सोबत भेद नाही. शरीराचा काही त्याच्या ठिकाणी संबंध नाही. शरीराच्या ठिकाणी प्राग प्रध्वंस असे भाव असं आहे. प्रागभाव म्हणजे पूर्वी उत्पत्तीच्या पूर्वी शरीर होतं का, त्याला प्रागभाव म्हणतात. आत्मा उत्पत्ती, आत्म्याला उत्पत्ती आहे का? बरं पुढे एक 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 प्राग प्रध्वंस म्हणजे देह आहे तसा कायमचा राहतो का, एका दिवशी रामबोल वगैरे त्याला प्रध्वंस हवा. मग शरीराला काय दोन फक्त सामायिक भाव आहे, मध्यंतरी भासते. काय उत्पत्तीपासून तो नाश होईपर्यंत भासते, म्हणून त्याला यथार्थ म्हणता येत मृगजळाप्रमाणे. म्हणून ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे शरीर नाही. शरीरच नाही तर इंद्रिय आली कुठून? इंद्रिय नाही का, सावयव आहे ना, सावयव नाही ना. सावयव असता तर मग इंद्रिय आली असे. शरीर सावयव आहे, त्याला इंद्रिय आहेत. आणि अभयमिती मुक्तित्वम, कोणत्याही प्रकारे नाश नसल्यामुळे भीतीचा वारा त्याला लागू शकत नाही. आहे का नाश? आहे का स्वभाव नाश, पडता नाश, आचर नाश? कोणताही नाश आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. सगळे नाश कोणाच्या ठिकाणी? देहाच्या ठिकाणी आहे सगळे. त्याच्यात प्राणाला महत्व आहे का? त्याला प्राण जोपर्यंत आहे तोपर्यंत जिवंत स्थिती, आणि प्राण निघून गेलं मग तुझे शरीर धडधाकट असो काय कसंही असो,
प्राण गेला ना, काही काही अटॅकने लोक जातात ना, असं वाटते की बसलेला जा दिसतो की बोलून राहिला की आपल्याला जसा जे. पण एका क्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाची इंद्रिय आहे ना असं सांगतात. सर्वात महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे हार्ट आहे, त्यापेक्षा ब्रेन आहे. तर त्याची तिथून सगळ्यात यंत्रणा झाडतात ते कुठून ब्रेनमधून. मग त्याचे हे सांगितलेले ते सोनोग्राफी आपण करतो ना, त्याच्यामध्ये सगळं दिसत असते, हार्ट वगैरे काय कशा करता हे सर्व चाललेलं आहे. अव्यक्तोपासनेनं तारक ब्रह्म, निर्गुणोपासनेच्या द्वारा तारक ब्रह्म म्हणजे सगुणाप्रमाणे आपल्याला त्याची प्राप्ती होते आहे ना. अव्यक्तोपासने म्हणजे निर्गुण ब्रह्माप्रमाणे, आणि शेवटी त्याचं रूपांतर कशाप्रमाणे होतं ना, सगुण ब्रह्माने सगुण ब्रह्मापासून जे आपल्याला प्राप्त होतं तेच कोणापासून होतं, निर्गुण. पण प्रत्येक अधिकारी त्याचे काय भिन्न भिन्न आहे. आता हे जे निर्गुणोपासना आणखी याच्यामध्ये प्रकरणात सांगितलेले त्याचा पुढे हे करायचं आहे. उपासनाचं सामर्थ्यात विद्योत्पत्ती भवेत तथा नान्यपंथा इथे शास्त्रम नैव विरुद्धते. उपासनाचं सामर्थ्यात विद्योत्पत्ती भवेत तथा, उपासनेपासून कोणतं फल प्राप्त, तेषां सततयुक्तानां भजतां ददामि बद्धियोगंतम येन वा. सगुण उपासने सांगितलं आहे. हे कोणती उपासना चालली, उपासनाच्या सामर्थ्यात विद्योत्पत्ती भवेत तथा, त्याच्यापासून ज्ञानाची प्राप्ती होते. उपासना ही काय करते, चित्तशुद्ध, चित्ताची स्थिरता करून शुद्ध आणि चित्त स्थिर झाले, त्याच्यातून ज्ञानाची विद्येची काय होते प्राप्ती होते. हे उपासनाचे सामर्थ्यात, त्या उपासनेमध्ये काय आहे, कशाची प्राप्ती, विद्योत्पत्ती, विद्येची काय होते प्राप्ती होते. तथा नान्यपंथा विशेषशास्त्र विरुद्धते. नान्यपंथा युतिदेशशास्त्र, नान्यपंथा म्हणजे तुमच्या 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे हे काय आहे नान्यपंथा, काय अर्थ केला आहे वाचा. इत्यादी शास्त्र त्याच्याशी विरोधच करीत नाही. इथे नान्यपंथ इतर शास्त्र काय करू शकत नाही, हे शास्त्र नाही विरोध. ते आम्ही जे सांगितलं ते शास्त्राच्या काय नाही विरोधी नाही. प्रत्येक शास्त्रामध्ये उपासनेचे काही प्रकार सांगितलेले असतात, ते शास्त्रामध्ये सांगितलेले प्रकार विरुद्ध होऊ शकत नाही. उपासनेमध्ये पुष्कळ असतात, त्याच्यामध्ये बराचसा आहे. वैदिक उपासना, रागात्मिका उपासना, क्रियेच्याकडून होणारी जी उपासना असते तिला वैदिक उपासना. आपण जे काही स्नान संध्या नाही का रोजचे आपले काही नित्य कर्म करतो, त्याच्यामुळे ईश्वराची प्रसन्नता होते, त्याला वैदिक उपासना म्हणतात. कोणती उपासना. आणि रागात्मिका म्हणजे भगवंताचे गुणानुवाद वगैरे आपण जे काही ऐकतो त्याच्यापासून आपल्या अंतःकरणामध्ये जे प्रेम निर्माण होते त्याला रागात्मिका भक्ती. कोणती भक्ती, ते कशामुळे, परमात्मा कसा आहे नाही का, त्याच्या नामात काय सामर्थ्य आहे, त्याच्या रूपात काय सामर्थ्य आहे, त्याच्या लिहिल्यामध्ये काय सामर्थ्य आहे, हे ऐकून आपल्याला जे प्रेम होते त्याला म्हणायचं रागाने. उदाहरणार्थ कल्पना करा, सोबत आपल्या रुक्मिणी होती, लग्न होण्याच्या पूर्वी, कोणाच्या पूर्वी, आणि तिने भगवंताचं चरित्र ऐकलं सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडून. आणि ते सत्वागुणांत काय सत्वागुणांत धर्मज्ञाचे आरुष्य कर्म विवरही श्लोक आहे वगैरे. भगवंताच्या ठिकाणी असलेले गुण तिने ऐकले आणि सामर्थ्य ऐकलं, लीला ऐकल्या,
आणि वरण्याकरता त्यांनी निश्चय केला फक्त ब्रह्मांडामध्ये एकच पुरुष आहे, त्यालाच मी काय करीन, वरील. म्हणून तिने मनाने वरलं. काय वरलं? बापाने कोणाला द्यायचं ठरवलं? शिशुपाळाला. आणि हिने कोणाला वरलं? हे पहिल्यापासून चालत आलं. काय विचार सगळं आपल्याला पाहिजे. भागवत असलं म्हणजे मग रंगून सांगायचं. मग तिने इकडे लग्नाची तयारी चालली कोणाची, आणि तिकडे ते येणं कोणाला वरलेलं आहे? परमात्म्याला, भगवान श्रीकृष्णाला वरलेलं आहे. आणि मग काय करतात? पत्र लिहिलं बघा, त्याला प्रेमपत्र म्हणतात. आणि ते सुदैव नावाच्या ब्राह्मणाकडे पाठवलं. कोणाकडे? आणि ते भगवंताच्या जवळ देऊन म्हटलं, हे पत्र आलं आहे तुमच्याकडे. आणि ते पत्राचे पाहता बरोबर भगवान सुद्धा वेडे झाले. काय जास्त वाचायला विसरले. सगळं पुढचा सगळा संबंध तुम्हाला पाहिजे. मग तिच्या ठिकाणी भक्ती निर्माण झाली. कोणामुळे? गुणामुळे. कशामुळे? आणि गवळण्याच्या ठिकाणी भक्ती होती, ती गुणामुळे नाही, सहज होती. काय होती? असं आहे. रागात्मिकाच भक्ती. कोणती भक्ती? म्हणजे हिच्या ठिकाणी अगोदर होती गुण ऐकल्यानंतर प्रेम निर्माण झालं. आणि गवळण्याच्या ठिकाणी स्वभावता प्रेम आहे, स्वाभाविक प्रेम आहे. स्वाभाविक प्रेमाने भक्तीचे आपला विषय राहून जातो म्हणून सांगा. स्वाभाविक प्रेम म्हणजे द्रौपदी होती आणि सुभद्रा होती. आणि ते भगवान नेहमी आले म्हणजे कोणाच्याकडे जात असे? द्रौपदीकडे. आणि सुभद्रेचे जाते. मग सुभद्रेने तक्रार केली. नारदाला विचारलं. म्हणलं, खरं नारदा? म्हणलं, काय आहे साहेब? म्हणलं, एक निवेदन आहे आमचं. म्हटलं, काय निवेदन आहे? म्हणलं, भगवान श्रीकृष्णाची मी कोण आहे? बहीण आहे. म्हटलं, माझ्याकडे वेळ मिळाला तर येतो. कधी? आणि द्रौपदीच्याकडे गेल्याशिवाय? म्हणलं, तर मानलेली बहीण आहे की कोण? म्हणलं, असं हे का बरं? म्हणजे काही नाही, तुमची तक्रार कोणाला विचारू? भगवंताला. म्हणलं, देवा एक तक्रार आहे. कोणाची? सुभद्राची. त्याच्यापूर्वी देवाने काय केलं? आपलं बोट कापून घेतलं. बा दिलं आहे ना आपले काहीतरी नख बिकं काढत. रक्ताची काय लागली? आणि ते बांधण्याकरता काय पाहिजे? चिंधी. जवळच सुभद्रेचा महाल होता. आणि नारद महर्षीचे चिंधी आणण्याकरता गेले. कोणाच्या महालात? सुभद्रेच्या. सुभद्रा विचारायला लागली. म्हणलं, निवेदन सांगितलं का देवा? म्हटलं, ते नंतर बघत बसा. तुमच्या भावाचं काय? त्याला काय पाहिजे? आणि मग ती चिन्ह शोधायला लागली. आता श्रीमंताच्या घरी, राजे राजवाड्याच्या घरी कुठं चिंधी मिळते? ते का झोपडी आहे का? कुठं मग हे शाल पहा, ती पहा, सगळे ह्या सगळ्या सोन्याच्या आणि चांदीच्या नमकांत. नारदाने विचारलं, मिळाली का चिंधी? मिळाली का चिंधी? मग सुभद्रा म्हणाली, शेवटचा अंतिम प्रकार. मग सुभद्रा, मिळाली का चिंधी? मिळाली. सुभाजी म्हणायला लागली, चिंधी नाहीच तर द्यायची कुठून? हा प्रश्न. म्हणलं, मग माघारी जाऊ का? म्हटलं, अरे माघारी कशाला विचारायचं असते? असती तर दिली नसती का? नाहीच तर द्यायची. बरं म्हणलं, माघारी जातो. तिकडून कोण येऊन राहिली होती? आणि ते डोक्यावर पाण्याचं काय होतं, कड्यावर सुद्धा काय होतं. आणि मग विचारलं नारदाला. नारदाला सांगितलं, म्हणलं, तुमच्या भावाचं काय बोट कापलं, त्याला चिंधी पाहिजे असं म्हणल्याबरोबर तिने वरचे हात काय दिले, सगळे भांडे कुठे पडले. आणि जी पैठणी नेसली होती त्याची काय पाडली आणि कोणाजवळ दिली. आणि सांगितलं पुन्हा नारदाला. म्हणलं, हे बा देवाला जाऊन सांगा बरं का, वेडेपणासारखं करत जात नाही. काय आंबा चिरा झाला तर म्हटलं बोट चिरून घ्यायचा.
हा चिंती घेऊन गेला. मग ते विचारलं, म्हणलं हे बा तू गेला होता कुठे? सुभद्रेच्याकडे. हा मग चिंधी मिळाली का? ती म्हणलं नाहीच तर द्यायची. मग द्रौपदीकडे चिंधी होती का? मग तिने माझ्याकरता काय पाळलं? मग सुभद्रेचं प्रेम कोणावर आहे? पैठणीवर. आणि द्रौपदीचं प्रेम कोण आहे? कोणाच्या घरी जाऊ अगोदर सांगून याला रागात नाही का भक्ती म्हणतात? कोणती भक्ती? भगवंत भक्ती प्रेम सुख नाही नव्हे पंडित वाचका आत्मनिष्ठ जरी झाले तरी भक्ती प्रेम सुख ऐक. तुका म्हणे कृपा करील अंतरीच आहे वर्मा. हे उपासनेचं प्रकरण आहे का? म्हणून एक निर्गुण उपासना आणि दुसरी कोणची? त्या निर्गुण उपासनेचं फल 41व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. अभयम निधी मगतात ममतापणी फलम श्रुतम. मुख्य पहिलं फल कोणतं आहे? अभयम. त्या दैवी गुणामध्ये पहिला गुण आनंद देणारा कोणता गुण आहे? मग अभयम. अभयम सत्व ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमस्य यज्ञस्य. अभय अभय म्हणजे काय? मरणाची भीती नाहीची होणे याला काय म्हणतात? अभय. इथं कुठं त्यांना मरणाची भीती आहे का? मग नाही का? असं जर असतं तर ज्ञानेश्वर महाराज वयाच्या आणखी 21-22व्या वर्षी कुठे बसतात? मग मरणाची भीती आहे का त्यांना? मरण माझे अभयम इथे मुक्तत्वम. या सर्व दुर्गुणापासून मुक्त होणे याला आणि मोक्ष म्हणा किंवा फल म्हणा असं म्हटलं. कुठे सांगितलेलं आहे? तापनीय फलश्रुतम. तापनीय उपनिषदामध्ये निर्गुण उपासनेच्या फलाचा काय केलेला आहे? विचार केला आहे. कोणती कोणती फलं? सकाम. सकाम असलेला मनुष्य निष्काम होत असतो. ह्यात शरीर व निरेंद्रिय शरीराचा काही संबंध राहत नाही. ह्याच्यात नाही का? शरीर पडणे वेगळे आणि शरीराचं तादात्म्य होणे. जीवाचं शरीर पडत असते आणि तत्ववेत्ताचा पुरुष त्याचं तादात्म्य सुटत आहे. तादात्म्य सुटणे येईलच म्हणतात जीवनमुक्ती. आणि पुन्हा देह प्राप्त होणे याला म्हणते जीवदशा. तुमच्या आमच्या ठिकाणी कोणती आहे? जीवदशा आहे. आणि तुकोबाराच्या ठिकाणी नाही का? ऐशा ब्रह्मस्थिती तादात्म्य आहे का? मग तर निरोप पाठवतात कोणाला? देवाला. म्हणलं लवकर लवकर आता शोधिताची नाही म्हणून आळवितो तुमचे पाय. उपासनाचे सामर्थ्यात विद्योत्पत्ती भवत तथा नान्यपंथा इथे शास्त्र नैवेद्य विरुद्धते. उपासनाच्या सामर्थ्यात विद्योत्पत्ती भवी. उपासनाच्या सामर्थ्यामुळे विद्येची काय होते? प्राप्ती होते. तथा नान्यपंथा इथे शास्त्र नैवेद्य. मग इतर शास्त्रामध्ये जरी वर्णन केलेलं असलं तरी ते विरुद्ध होऊ शकत नाही. नान्यपंथा इथे तर शास्त्र विरुद्ध आहे. याशिवाय दुसरा बंध आहे. काय त्याचा अर्थ आहे? थोडा खालच्या 42व्या श्लोकामध्ये उपासना साक्षात्कारास कारण होते असे ह्यापूर्वी अनेक वेळा सांगितलेले आहे. व साक्षात्कारा वाचून मुक्तीचे अन्य साधन नाही असेही श्रुती म्हणत आहे. शास्त्र अनेक फायदे आपल्याला काय होतात? नान्य पंथा म्हणजे दुसरा पंथ नाही पुढे असे श्रुती म्हणत आहे. म्हणजे त्या दोघांचाही परस्पर भिन्न विषय आहे व त्यामुळे त्यांच्यामध्ये विरोधच येत नाही. सगुणोपासना आणि दोघांचा काही विरोध होऊ शकत. जे सगुणोपासनेने प्राप्त होते तेच निर्गुणोपासनेने काय होते असं सांगितलेलं आहे. निष्काम उपासना मुक्ती तापनीय फलम श्रुता ब्रह्मलोके समापुरुष शैव प्रश्ने समीरिता. निष्काम उपासना मुक्ती स्थापनीय समीरिता.
निष्काम जर उपासना केली, 2 प्रकार घ्यायचे आपले, एक निष्काम आणि दुसरं सकाम. काही कामना मनामध्ये ठेवून जर उपासना करीत असेल तर सकाम, आणि कोणतीही उपासना न ठेवताना आणखी भक्ती करीत असेल तर त्याला निष्काम. तर निष्काम उपासना आणि मुक्ती तापणी. निष्काम पुरुषाला काय मिळते? मुक्ती मिळते. कुठे सांगितलेलं आहे? तापनीय उपसंहिता. तापनीय उपनिषदामध्ये निष्काम पुरुषाला मुक्तित्वाची काय होते? प्राप्ती होते. आणि ब्रह्मलोके सकाम. सकामाच्या सैव प्रश्न तसं मिळतं. सकाम पुरुष काहीतरी अंतकरणामध्ये भगवत उपासनेपासून फल आपल्याला प्राप्त व्हावं असे सकाम उपासना करणं. दोन्ही प्रकार आपल्याला काय मिळतात? पाहायला मिळतात. साधक असेल तो निष्काम करतो, आणि सांसारिक मनुष्य काय करत असतो? सकाम. सकाम लोक कुठे जातात? ब्रह्मलोकाची इच्छा आहे ना, मुक्त होतात का ब्रह्मलोकाला जातात? हे कुठं सांगितलेलं आहे? शैव प्रश्न आहे तसं मिळतं. प्रश्नोपनिषद आहे. आपल्या प्रश्नोपनिषदामध्ये शैव म्हणून आहे, त्यांनी प्रश्न केलेला आहे, त्याला उत्तर म्हणून गुरुजी देतात. म्हणून सकाम उपासना आणि एक निष्काम उपासना. निर्गुण उपासनेला मुक्तिफल प्राप्त होतं, आणि सकाम उपासना करणाऱ्याला पण तिथेही सुद्धा तो ब्रह्मलोका पुन्हा आणखी जो ब्रह्मलोकामध्ये उपासनेच्या द्वारा मुक्तीला काय होतं? अधिक विषय सांगायचा आहे तो कधी सांगू माझा?